महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सालाबाद प्रमाणे सासवड गावचे ग्रामदैवत भैरवनाथ, काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा उत्सव रविवार दिनांक 13/4/2025 आणि 14/4/2025 त्याचप्रमाणे 19 तारखेपर्यंत सर्वसाधारणपणे कार्यक्रम आहे. या उत्सवाकरता काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश वामनराव जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव भोंगळे, चैत्री उत्सव समितीचे यावर्षीचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र अर्जुन क्षीरसागर, उपाध्यक्ष माननीय पैलवान प्रकाश मुगटराव जगताप यांची निवड चालू उत्सवाकरता केलेली आहे. या उत्सवाकरता काळभैरवनाथ ट्रस्टचे सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये सन्माननीय रामभाऊजी इनामके, त्या ठिकाणी तुकाराम बाप्पू गिरमे, मोहन आप्पा जगताप, वैभव बाप्पू जगताप, गावचे पाटील आमचे मानकरी संग्राम भिकाजी जगताप, आमचे विश्वस्त विजय बाप्पू जगताप, प्रमोदजी बोरावके, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी मी सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करतो. आणि या चैत्री उत्सव समितीच्या वतीने सर्वांना विनंती आहे की या चैत्री उत्सवाच्या निमित्ताने जे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. विशेषतः यावर्षी आपण समोर पाहताय अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं 3D रंगकाम यावर्षी काळभैरवनाथ ट्रस्टने घेतलेल्या निर्णयानुसार त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यासाठी उत्कृष्ट अशी लाइटिंग यावर्षी गावामध्ये सुद्धा करण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणचा देखावा सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचा, ऐतिहासिक पद्धतीचा असणार आहे. याकरता चांगली मेहनत या ठिकाणी सोमनाथ भोंगळे यांनी घेतलेली आहे. त्यांच्या माध्यमातून आणि भैरवनाथ ट्रस्टने त्यांना दिलेल्या कामाच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. ते काम सुद्धा आमचं पार पडलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं काम यावर्षी पारंपरिक जो देवाचा रथ आहे त्याची निर्मिती चांदीच्या रथामध्ये आपण केलेली आहे. तो रथ सुद्धा यावर्षी तुम्हाला ग्राम प्रदक्षिणेसाठी पाहायला मिळेल. उद्या सकाळी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे भैरवनाथ चैत्री उत्सव समितीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, भक्तगणांच्या वतीने पहाटे 5 ते 6 या वेळामध्ये या ठिकाणी ग्रामदैवतांना अभिषेक होईल. त्याचबरोबर ग्रामदैवतांना सर्वच आपल्या गावामध्ये असणाऱ्या देवदेवतांना पोशाख आणि मानपान त्या ठिकाणी दिलं जाईल. तोही कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतर ध्वज बांधण्याचा कार्यक्रम कळसापासून बगाडापर्यंत त्या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होतो. तोही कार्यक्रम या ठिकाणी होईल. साधारणतः 10 वाजता या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक जे काही वर्षापूर्वी बगाड बंद पडलं होतं, गेले 7-8 वर्षापूर्वी या ठिकाणी बगाडाची परंपरा आपण चालू केली. त्यालाही भाविकांचा चांगला उत्तम असा प्रतिसाद लाभलेला आहे. त्या बगाडाची परंपरा या ठिकाणी उद्या सकाळी 10 वाजता पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी संपन्न होईल. त्या अधिक चांगल्या पद्धतीने कसं बगाड संपन्न होईल याचा प्रयत्न काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट आणि चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केलेला आहे. तो सुद्धा बगाडाचा कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडेल. त्याच वेळेस वाघडोंगराच्या पायथ्याजवळ यावर्षी प्रचंड आणि भव्य आणि दिव्य स्वरूपात बैलगाडी शर्यत स्पर्धा त्या ठिकाणी होतील. साधारणपणे चैत्री उत्सव समितीचा अंदाज अध्यक्ष उपाध्यक्षांचा आहे की सर्वसाधारणपणे 350 ते 400 पर्यंत बैलगाड्या या वर्षीच्या उत्सवामध्ये सहभागी होतील. कारण तितक्या पद्धतीचे ताकदीचे बक्षिसं चैत्री उत्सव समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. आणि निश्चितपणे एक उत्तम पद्धतीचे बक्षिसं त्या ठिकाणी बक्षीसदात्यांनी दिले. बक्षीसदात्यांचं सुद्धा आम्ही कौतुक करतो की त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या वर्षीच्या चैत्री उत्सव समितीसाठी ठेवलेला आहे. सायंकाळी या ठिकाणी भैरवनाथ चैत्री उत्सव समितीच्या वतीने देवतांचे जे ग्रामप्रदक्षिणा असते तो ग्रामप्रदक्षिणा तत्पूर्वी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने दुपारी 12 वाजता पोशाख चढून ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण केला जातो. तोही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. सायंकाळी साधारणतः 6 वाजता देवाची चांदीच्या पालखीतून आणि नवीन आलेल्या पारंपरिक रथामधून मिरवणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या मिरवणुकीच्या दरम्यान साधारणतः झांज पथकं, लेझिम पथकं सर्वसाधारण 30च्या दरम्यान या ठिकाणी या वर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये पथकं सहभागी होतील. उत्तम पद्धतीचा सहभाग या ठिकाणी गावोगावचे छबिने मंडळ असतील, पारंपरिक वाद्य असतील, ही संपूर्ण मंडळ या ठिकाणी गावच्या छबिन्यांच्या दरम्यान हजेरी लावत असतात. साधारणतः रात्री 1 वाजेपर्यंत ग्रामप्रदक्षिणा संपन्न होईल. 1 ते 2च्या दरम्यान आमचा अंदाज आहे. आणि त्यानंतर याच ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये या सर्व छबिना स्पर्धा संपन्न होतात. या स्पर्धेकरता सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीची बक्षिसं त्या ठिकाणी ग्रामस्थांनी, भक्तगणांनी आणि विशेषतः ट्रस्टचे आमचे जे पदाधिकारी आहेत किंवा भैरवनाथ चैत्री उत्सव समितीचे जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून आणि भक्तगण असतील, ग्रामस्थ असतील, यांनी उत्स्फूर्त पद्धतीने साधारणतः 15 क्रमांकापर्यंत बक्षिसं ठेवलेले आहेत. आपण पाहतो गावोगावच्या जत्रावरती साधारणपणे 5 पर्यंतच नंबर काढले जातात. काळभैरवनाथ ट्रस्टच्या माध्यमातून गेली 3 वर्षे 15 क्रमांकापर्यंत बक्षिसं दिले जातात. त्या बक्षिसांव्यतिरिक्त गावचा इनाम या ठिकाणी सोडलेली रक्कम त्यांना त्यांच्या कौतुकास्पद असं प्रचंड भरघोस स्वरूपात त्या ठिकाणी बक्षीस या
छबिनांसाठी आहे. दुसऱ्या दिवशी अतिशय चांगल्या पद्धतीचा आखाडा पैलवान प्रकाश बापू मुगटराव या ठिकाणी आहेत. ते सुद्धा चांगले कुस्ती पैलवान आहेत. आणि आमचे मोहन आप्पा जगताप असतील, विनोद पैलवान असतील, त्याचप्रमाणे कुंडलिक भाऊ असतील, चंद्रकांत गिरमे असतील, संतोषजी गिरमे असतील, ही सर्व मोहन अण्णा जगताप असतील, सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी, आमचे प्रमोदजी बोरावके आहेत. ह्या सर्व मंडळींनी या वर्षीच्या कुस्त्या जोडून त्या ठिकाणी आखाड्यामध्ये लावण्याचा संकल्प केला आहे. साधारणतः 500 रुपयापासून ते शेवटची कुस्ती 1 लाख रुपयावरती पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप यांच्या वतीने सहकार मर्षी शिक्षण मर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ शेवटची कुस्ती 1 लाख रुपये इनामावर लागणार आहे असा कार्यक्रम. त्यानंतर सायंकाळी साधारणतः 8 वाजता सन्माननीय लोभे बंधू जगताप बंधू यांच्या वतीने या ठिकाणी छावा चित्रपट दाखवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानंतर 14-15 तारखेला त्या ठिकाणी आमचे भैरवनाथ चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र अर्जुन क्षीरसागर, उपाध्यक्ष पैलवान प्रकाश मुगटराव जगताप यांच्या संयुक्त विद्यमाने नाद करा पण आमचा कुठा असा कार्यक्रम सुंदर ऑर्केस्ट्रा त्या ठिकाणी पालखी तळा क्रमांक 2 वर आयोजित केलेला आहे. तोही कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आहे. त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपली सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. 16 तारखेला त्या ठिकाणी छावा चित्रपट पालखी तळावरती अतिशय प्रचंड मोठ्या स्वरूपात गणेश बांदल असतील, सचिनजी वडणे असतील आणि त्यांचा परिवार यांच्या वतीने पालखी तळावरती त्या ठिकाणी छावा चित्रपट 20x40च्या स्क्रीनवर त्या ठिकाणी DJ सिस्टीममध्ये लावण्यात येणार आहे. थिएटरचा संपूर्ण इफेक्ट त्या चित्रपटाला मिळणार आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. 17 तारखेला त्या ठिकाणी आपल्याच पुरंदरच्या मातीमधील कलाकारांनी निर्माण केलेला पुरंदर गोल्डन ग्रुपचा अतिशय चांगला कार्यक्रम, मराठी, हिंदी आणि जुन्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे नृत्यांगना सुद्धा त्यांनी यावर्षी त्यामध्ये सहभागी केलेला आहे. तुकाराम बापू या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्व ग्रुपनी त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचा कार्यक्रम 17 तारखेला होणार आहे. 18 तारखेला या ठिकाणी काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने दिले जाणारे काळभैरवनाथ ग्रामरत्न पुरस्काराचं वितरण केले जाणार आहे. जवळपास 10 गावातील नामवंत ज्यांनी गावाचं तालुक्याचं नाव मोठं केले, या ट्रस्टला योगदान दिले किंवा समाजामध्ये सेवा केलेले अशा थोर भक्तगणांचा सत्कार त्या ठिकाणी केला जाणार आहे. यावर्षी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना तो पुरस्कार दिला जातोय. 19 तारखेला या उत्सवाची सांगता होणार आहे. त्या प्रसंगी धन्य निरंकार यांचा सत्संग या ठिकाणी संपन्न होणार आहे. हनुमान सेवा भजनी मंडळाचा सायंकाळी त्या नंतर कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशा पद्धतीचे उत्तम कार्यक्रम या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेलं आहे. जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यावर्षी टेरेचं संपूर्ण वॉटरप्रूफिंगचं काम केलं आहे. मंदिराचं संपूर्ण रंगकाम करण्याचा संकल्प आहे. जवळपास 5 किलोचं चांदीचं सिंहासन देवाला आपण यावर्षी बनवतोय. असे वेगवेगळे ट्रस्टने उपक्रम हातामध्ये घेतलेले आहेत. मी या चैत्री उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थ असतील, भक्तगण असतील, तमाम भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहत असतात त्यांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या स्वरूपात दिलेल्या देणगीचा वापर या ठिकाणी अतिशय पारदर्शीपणे पार पाडत असतो. आम्ही त्याचा प्रत्येक रुपयाचा हिशोब या ठिकाणी ठेवला जातो. म्हणून आपण भरघोस जी रक्कम देताल त्या ठिकाणी तुमच्या पैशाचा विनियोग अत्यंत योग्य पद्धतीने केला जातो. विशेषतः काळभैरवनाथ छबिना मंडळ जे आहे त्या छबिना मंडळाने या ठिकाणी मंदिरावरती यावर्षी काळभैरवनाथ मंदिर आणि ट्रस्टच्या सहकार्याने तो बोर्ड बसवलेला आहे. त्यांचंही मोठं योगदान ठिकाणी अनेक जुन्या परंपरा चालू ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. गोपाची परंपरा अनेक वर्षे रामभाऊ इनामके आणि त्यांचे मित्रपरिवार त्या ठिकाणी चालू ठेवते. नवरात्र उत्सव असेल, वर्षभरामधील देवाचं हे एकमेव देवस्थान आहे की त्या देवाला त्रिकाल पूजा केली जाते आणि या काळभैरवनाथाच्या चरणी गंगा या ठिकाणी सदैव असते. तिचं स्थान गंगेचं त्या ठिकाणी काळभैरवनाथाच्या चरणामध्ये आहे. म्हणून हे अतिशय जागृत देवस्थान आहे. ह्या देवस्थानच्या निमित्ताने अनेक नवस लोक फेडण्यासाठी या ठिकाणी येत असतात. याच निमित्ताने सर्व भक्तगणांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. भरघोस स्वरूपात वर्गणी द्या आणि उत्सवामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आपण सर्वांनी लाभ घ्या अशी मी या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद. सांगू इच्छितो, उद्या तारीख 13 सकाळी पहाटे देवदेवतांची पूजा होईल. त्याच्यानंतर ह्याचा कार्यक्रम, बगाडाचा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर शर्यती ह्या अशा उत्तम प्रकारे ठेवलेल्या आहेत. फायनल, मेगा फायनल अशा ठेवलेल्या आहेत. जो गटात पास होणारा होता, गटात पास न जाणारा त्यालासुद्धा त्यात चान्स आहे. फायनल बक्षीस पात्र होणार आहे. कुस्त्याचं एक नवीन वेगळं परंपरा चालू केलेली आहे जोडण्याची. तसंच ह्याचा आणि असे भरघोसचे कार्यक्रम आहेत 13-14 तारखेला. ह्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. आणि कलरचं काम झालेलं आहे आणि त्याला भरपूर प्रमाणात असा
निधी उपलब्ध झालेला नाही, तरी स्वतः आम्ही ट्रस्टीच्या ह्याच्यातून ती चालू केलेलं आहे. ज्यांना कोणाला काय त्याची आर्थिक मदत करायची असेल ती ट्रस्टीमधून करावी हीच सांगू इच्छितो. माता सांग भले. बोला. उद्या रविवार दिनांक 13/4/2025 रोजी भैरवनाथ चैत्र उत्सव चांगल्या प्रकारे पार पडावा अशी मी आमच्या सर्वांच्या मते सर्वांना अभिवादन करतो, एक विनंती करतो.